महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। सिन्नर तालुक्यातील पांचाळे सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे 6 वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातात वाहन चालक अलीम आदम शाह वय 30 राहणार मालेगाव यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून 3 जण सुखरूप असल्याचे समजते। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पांचाळे सोमठाणे रस्त्यावर गेल्या 3 दिवसात तब्बल 9 अपघाताच्या घटना घडल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी सिन्नर प्रतिनिधी। पांचाळ्या सोमठाणा हवे इथे ना वारंवार ऍक्सिडेंट होते। इकडे रात्री पहाटे 5 वाजता एक बाहेर ऍक्सिडेंट झालाय। ती समोरून येताना टर्न मारताना इथं खूप मोठा टर्न आहे, पाटामुळे टर्न मारताना समोर लक्ष येत नसल्यामुळे इकून सरळ स्टेज तो खाली गेलाय। 4-5 माणसं होते, ड्रायव्हरचा मृत्यू झालाय आणि बाकी खूप गंभीर जखमी। शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि याला पाठीमागून आणि पुढून पण स्पीड ब्रेकर कमीत कमी 2-2 स्पीड ब्रेकर पाहिजे, कारण की समोरच्या जो स्पीड मध्ये येणार आहे त्याला तिकून समोरची गाडी पण दिसत नाही, कारण की पाटाचा टोंगाची बाजू हाईट झाली आहे आणि इकून झालं लवण, इकून कमीत कमी साईडनं कड पाहिजे। 2-2 किलोमीटर सरळ करा बोललो होतो, हायवे सरळ असता तरी ऍक्सिडेंट झाले नसते। 5:45च्या सुमारास गाडीचा आवाज आल्यानंतर आम्ही ग्रामस्थ इथं आलो। त्यावेळेस गाडीतून बऱ्याच जणांना वाचवता आलं, पण एक जणाचं पाण्यात डोकं पडलेलं असल्यामुळं त्यांना वाचवण्यात आम्हाला यश आलं नाही। बाकी सगळ्या लोकांची आम्ही सेवा केलेली आहे। सोमठाणा पांचाळे हायवे इथे वारंवार ऍक्सिडेंट होत आहे। हे बघा, सकाळी इथे एक मालेगावची गाडी गेलेली आहे। त्या गाडीमध्ये साधारणतः 9 जण होते। 9 मध्ये एक ड्रायव्हर एक्सपायर झालेला आहे, 4 जण जखमी आहे आणि 4 जण व्यवस्थित आहे। त्यांना सुखरूप बाहेर काढून आम्ही दवाखान्यात पाठवलेला आहे। पण आमचं शासनाला असं म्हणणं आहे, हा रस्ता झाला पण याला कुठं रिफ्रेटर नाही, स्पीड ब्रेकर नाही आणि याची कुणी दक्षता बी घेत नाही। इथे आतापर्यंत कमीत कमी 10 ते 12 ऍक्सिडेंट झालेले आहे। तर आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे, काहीतरी याची दखल घ्यायला पाहिजे। आणि आम्ही कंपनीवाल्यांना बोललो वारंवार, इथे पांचाळ्यामध्ये शर्मा साहेब म्हणून त्यांना वारंवार बोलतोय, ते सुद्धा का मनाव घेऊन नाही राहिले। तर जर असं चाललं तर काही याचं हे नाही ना हो। इथं आता हा जो रस्ता आहे हा एकदम मृत्यूचा सापळा तयार झालेला आहे। इथं वारंवार प्रशासनाला सांगू नये, पण हे पुण्यावाले इकडं इंदोरवाले येणारे जाणारे लोकांना टर्न कळत नाही। हा पाट हा तोंग आहे एकदम कॉन्ट्रॅक्टरांनी SRG-वाल्यांनी चुकीच्या पद्धतीने बांधला। याची वारंवार माहिती आपण कोकाटे साहेबांना दिलेली आहे, खासदार साहेबांना दिलेली, उदय भाऊंना पण दिलेली, त्यांना व्हॉट्सअपला पण व्हिडिओ पाठवले सगळे। इथं 2 दिवस लय होते ऍक्सिडेंट होतो। आज सकाळी 6 वाजता ऍक्सिडेंट झाला। इकडे 10-12 लोक होते, त्याच्यामध्ये एकाचा जागेवरती मृत्यू झाला। इथं कुठल्या प्रकारचं बाजूनी कोणत्याही प्रकारची सेफ्टी नाही। इथं बॅनर वगैरे काय लावलेले नाही। इथं पाणी शेजारी, इथं कॅनल आहे। आता एक
इथं सकाळी 6 वाजता झालाय, इथं शेजारी लगेच छेटून लगेच आता 2 तासामध्ये परत दुसरा ऍक्सिडेंट झालाय. तो पण दाखवा तुम्ही तिकडे गाडी पडलेली. प्रशासनाला काहीतरी याच्यावर तात्काळ याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे, कारण की वारंवार लोकांचा जीव जातो इथं. आम्ही वारंवार भाऊंना खासदार भाऊंना पण व्हिडिओ टाकलेले, आमदार साहेबांना पण टाकलेले, उदय भाऊंना टाकलेले. 3 दिवसात यांनी त्या स्पीड ब्रेकर टाकले पाहिजे. यांनी 4-5 ऍक्सिडेंट झालेले, प्रत्येक वेळेस मदत भेटेल असं काही सांगता येत स्त्रीजीवाल्यांची नाही. मनमानी चालू आहे इथं. कुठल्या प्रकारची सेफ्टी नाही, काहीच नाही. आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना. विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टीक्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण. एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल. येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला.